या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूर शहरातील अतिक्रमण, अनधिकृत बांधकामं आणि वाहतुकीतील विस्कळीतपणा यामुळे कोल्हापूरचं मूळ सौंदर्य हरवू लागलं आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारत हिंदू महासभेनं शहर अतिक्रमण मुक्त केल्याशिवाय विकास आराखडा मंजूर करू नये अशी ठाम भूमिका मांडली आहे. अखिल भारत हिंदू महासभेच्या कोल्हापूर विभागातर्फे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तोरसकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक आयुक्त शिल्पा दरेकर यांना निवेदन सादर करण्यात आलं. या निवेदनात शहरातील अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई, फेरीवाल्यांना पर्यायी जागा आणि अतिक्रमणमुक्त कोल्हापूर मोहीम राबवण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच नागरिकांना ऑनलाईन तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि गेल्या 3 दशकातील शहर आराखड्याचं पुनरावलोकन करावं अशी सूचना देखील करण्यात आली आहे. संघटनेनं स्पष्ट केले की जोपर्यंत कोल्हापूर सर्वार्थानं अतिक्रमण मुक्त होत नाही तोपर्यंत कोणताही विकास आराखडा मंजूर होऊ नये, अन्यथा संघटना जनहितासाठी कायदेशीर लढाई देईल आणि गरज पडल्यास जनहित याचिका दाखल करेल असा इशारा देखील दिला आहे. कोल्हापूर शहरात जो काय भोंगळ कारभार चालू आहे महानगरपालिकेचा, कोणताही विकास आराखडा तयार करत असताना कोल्हापूर शहराच्या अवस्थेची जी वस्तुस्थिती आहे ती लक्षात घेतली जात नाही. आज कोल्हापूर शहर अतिक्रमण मुक्त होणं काळाची गरज आहे. अतिक्रमण विभाग जो आहे तो कारवाई करत असताना फेरीवाल्यांवर कारवाई करतो आहे किंवा टपरी चालकांवर कारवाई करतो आहे, पण संपूर्ण कोल्हापूर शहराचा जर विचार केला तर कोल्हापूर शहर किमान 30 ते 40% धनदांडग्या लोकांनी जे बांधकाम केलेलं आहे ते अतिक्रमण त्याच्यामध्ये झालेलं आहे आणि त्यामुळं कोल्हापूर शहरातले रस्ते हे सुसज्ज होऊ शकत नाही. कोल्हापूर शहरातला कुठलाही विकास हा व्यवस्थित होऊ शकत नाही. रस्ते करत असताना पक्के रस्त्यांची मागणी आपली आहे. त्यामुळे पक्के रस्ते केव्हा होतील? ज्या वेळेला कोल्हापूर शहर अतिक्रमण मुक्त होईल. तर अतिक्रमण मुक्त झाल्याशिवाय कोणताही विकास आराखडा अंमलात आणू नये अशी अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीनं आम्ही मागणी केलेली आहे. आमच्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शिल्पाताई दरेकर यांना आम्ही आज निवेदन दिले, त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झालेली आहे. जर का करता कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनानं हा आपला जर बोंगळ कारभार सुधारला नाही, कोल्हापूर शहराचा जो अतिक्रमण भाग आहे त्याचा प्रॉपर सर्वे व्हायला पाहिजे, त्याचा अहवाल झाला पाहिजे आणि गेल्या 20 वर्षामध्ये या पॅचवर्कच्या नावाखाली जो भ्रष्टाचार झाला आहे त्याचा व्यवस्थितशीर लेखाजोखा मांडला गेला पाहिजे. कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने ठेकेदारांना काम दिलेलं आहे हा सगळ्या मागणी आपण या ठिकाणी केलेल्या आहे आणि प्रामुख्याने हीच मागणी आहे. कारण आता सध्या आपण जर बघितलं 4 कोटी आणि 400 कोटी ही मंजूर झालेली आहे. 4 कोटी ही प्रवेशद्वारासाठी आणि 400 कोटी सिमेंटच्या रस्त्यांसाठी, असे बऱ्याच गोष्टी आपल्याला कानावर येत आहेत. परंतु हा सगळा पैसा हा जनतेच्या करातून आलेला असतो, हा वाया जाऊ नये ही आमची प्रांजळ मागणी आहे. अन्यथा कोणत्याही परिस्थितीत या विषयासाठी अखिल भारत हिंदू महासभा तीव्र आंदोलन तर छेडेल, परंतु जनहित याचिका दाखल केल्याशिवाय शांत बसणार नाही. बिंदू चौकाचे जे आत्ता ऐतिहासिक खांब आहे, म्हणजे जे बिंदू चौकाचे जे भिंती आहेत त्या आता कोसळण्याच्या स्थितीत आहेत. त्याच्यावर झाडांची भरपूर प्रमाणात वाढ झालेली आहे. पूर्ण कोंडाळा आज बिंदू चौकात दिसत आहे. शौचालय नाही झालं तर भाविकांना आलेले भाविक तिथल्या ज्या वस्ती आहेत तिथं राहतात त्यांच्या दारातनी जाऊन शौचाला बसतात. ही एक दुरावस्था झाली आहे. तर महानगरपालिकेने या गोष्टींकडे, कारण लोकसंख्या वाढत आहे त्याचा विचार करून महानगरपालिकेने उड्डाणपूल करावा, कारण जेणेकरून चालणाऱ्या लोक आणि गाडी चालवणाऱ्या लोकांचं व्यवस्था योग्य रीतीने करावी. कारण जो पैसा आपण आता लोक म्हणजे आता आपला जो कर जातो महानगरपालिकेला जातो त्याचा दुरुपयोग केला जातो असं या याच्यातून दिसत आहे. कारण कोल्हापूरसारखी वाईट अवस्था कुठेही तुम्हाला दिसणार नाही. ह्याच मागण्या अतिक्रमण मुक्त व्हावं, अनधिकृत बांधकामांची चौकशी व्हावी, सर्वे व्हावा, ट्रॅफिकचा प्रश्न मिटावा, भाविकांसाठी महिलांसाठी शौचालय व्हावं अशी आमची एक प्रामाणिक इच्छा आहे. अतिक्रमण मुक्त कोल्हापूर हा नागरिकांचा मुद्दा असल्याचं महासभेचं मत आहे. शहराचा विकास हा स्वच्छता, शिस्त आणि संतुलनातूनच साध्य होईल असा संदेश या निवेदनातून देण्यात आलाय. यावेळी राजेंद्र तोरसकर, जिल्हाध्यक्ष सुनील सामंत, जिल्हा प्रवक्ता शीला माने, रश्मिताई साळुंके, प्रशांत पाटील, विकास जाधव, सुरेश जाधव, शेखर विरकर, नंदकुमार घोरपडे, मनोहर स्वरूप आदी पदाधिकारी उपस्थित होते.